लोकक्रांती सेना शेतकरी आघाडी यांच्या वतीने 1 जूनच्या शेतकरी संपाला पाठिंबा देणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। 1 जून 2017 रोजी पुकारलेल्या शेतकरी संपाला पूर्णतः शासन जबाबदार असून शेतकऱ्यांच्या पुढील मागण्या शासनाने तात्काळ मंजूर कराव्यात। कर्जमुक्ती, शेती उत्पादित हमालाला हमी भाव, 8 तास मोफत वीज, दुधाला 50 रुपये लिटर हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा, 60 वर्षे वरील शेतकऱ्यांना पेन्शन, फळे व भाजीपाला यांना हमी भाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, उत्पादन खर्च अधिक 50% नफा धरून हमी भाव द्यावा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांना वीज बिल माफ करा आदी मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी 1 जून 2017 पासून संपावर जात आहेत। शेतकऱ्यांच्या या संपाला लोकक्रांती सेना शेतकरी आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे। गेल्या अनेक वर्षापासून राज्यातल्या शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या या शासन दरबारी प्रलंबित पडलेल्या आहेत। त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादित मालाला हमी भाव हा मिळाला पाहिजे, 8 तास मोफत वीज मिळाली पाहिजे, 60 वर्षाच्या वरील शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे, अशा अनेक विविध मागण्या शेतकऱ्याच्या शासन दरबारी आजही प्रलंबित आहेत। जो शेतकरी आपले व्यथा मांडण्यासाठी किंवा आपल्या मागण्या मांडण्यासाठी शासन दरबारी गेलेला आहे त्या शेतकऱ्याला मारहाण झालेली आहे। विद्यार्थी जर काही जाब विचारायला गेला असेल तर विद्यार्थ्याला मारहाण झालेली आहे। एक दहशतीचं वातावरण या फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्यात निर्माण केलेलं आहे। या दहशतीच्या वातावरणाचा प्रथमतः आम्ही लोकक्रांती सेनेमार्फत जाहीर निषेध करतो। बंधूंनो, आज कॉर्पोरेट कंपन्यांना कोट्यावधी रुपयाचं कर्ज माफ या शासनाने केलं, पण त्यांच्या कर्जाच्या तुलनेने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं कर्ज हे अक्षरशः तुटपुंजी आहे। या कर्जमाफीला जर सरकारने होकार भरला नाही किंवा शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं नाही तर राज्याचा शेतकरी अडचणीत येईल आणि आत्महत्या अधिक प्रमाणात वाढतील। भारताची कृषी अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे। शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे। शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी ज्या योजना शासनाने सक्षमपणे राबवायला पाहिजे ते हे शासन राबवत नाहीये। म्हणून आम्ही लोकक्रांती सेनेमार्फत 1 जून रोजी शेतकऱ्यांनी राज्यामध्ये तो स्वयंस्फूर्तीने बंद पुकारलेला आहे, त्या बंदला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि राज्य शासनाचा आम्ही येथे जाहीर निषेध करत आहोत। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। शिवसेनेच्या निवेदनाची दखल न घेतल्यास अधिष्ठाता गुप्ता यांची धिंड काढू, शिवसेनेचा अधिष्ठातांना इशारा। स्थायी सभापती कैलास चौधरी यांचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकून ठिय्या आंदोलन। आणि लोकक्रांती सेना व शेतकरी आघाडी यांच्या वतीने 1 जूनच्या संपाला जाहीर पाठिंबा। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमी प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।